तर मंडळी कसा आहेसा बरायसा. तर आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. तर या सगळीजण तीर्थप्रसाद घ्यायला सत्यनारायणचा. तर चला आज पूजेची मांडणी वगैरे बघूया. गुरुजी आलेले आहेत तर चला बघूया पुढे तिथेच. तर इथं आता मांडणी चालू आहे सत्यनारायण पूजेची. तर इथं आमचे गणपती बाप्पा बसलेले आहेत, विराजमान आहेत. इथं पूजा चालू आहे मांडायची. इथं सगळं मांडून वगैरे झालं आहे. आता मम्मी रांगोळी काढाल्या. नंतर रुमाल आहे की अजून पाय हे घाण झालं तर आहेत टावेल आपल्याकडे भरपूर. आरती कर. इकडे त्यांना ओवाळाचा जोडीनं. ते आज भक्त आहेत. अजून डाव्या हातानं उजव्या हातात पाणी घेऊन ताटात सोडायचं आणि तुम्ही उजव्या हात तिकडे लावा हातात. ओम श्री सत्यनारायण प्रमुख देवताय नमः. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम नारायण नमः. हात धुवून असं पाहे करा पुसू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समभ्रम निर्विघ्न सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगलम मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पाया पडा. गणपती नाही छोटा द्या की मग शाना म्हणलं की तुम्हाला चार चार गणपती एकच जेवढा दिसायला त्यो नाही ग आपल्या चांदीचा आणखी देव. ओम श्री सत्यनारायण प्रमुख देवता नमो नमः. ध्यायस्तम गुणितम गुणातीतम लोकनाथम त्रिलोकवशम कौस्तुभहारम हरिहम तिलवर्णम प्रतिउत्तम प्रतिभूषितम गोविंदम गोपुराणम ब्रह्मातम पूजितम. नमः कमलानाथम नमस्ते जलांशने नमस्ते केशवांतन नारायण नमस्तुते. ते फुल तिथे थांबणार ठेवा 2 मिनिट. त्यातले एक माचीस दे रे. आता तुळशीचं पत्र हे घ्या. तुळस कुठे बघा टाकणार ठेवा आणि त्याच्यावरती मूर्ती ठेवायची. त्या प्रसादात बी टाक बघा. सगळं रचायचं मग आत रचायची एक लाईन त्याच्यानंतर आत मग ते एकदम आत. म्हणजे बघा हे असं असं रचायचं. हे झालं की आत रचायचं. मग हे आत रचायचं. हे असं आत रचायचं. एवढं मोठं फरक नाही की हाय त्यात तर तेवढं हे करायचं. असं शिगूर असं दिसायला पाहिजे. शिखर दिसला पाहिजे. नुसती फुलं काय हे पण ठेवायचं. फुल ते दोन्ही घालायचं. ते नंतर घालायचे. एक थर म्हणजे एक थर आठवण्याला द्या. थर झाला म्हणजे ते फुलं सगळे घालायचे. त्यातच ठेवा. तिकडे ठेवला की ते तिथंच राहणार. ते केवढा काढा. ते केवढा तर काढा. मग केवढा नंतर जमणार नाही ठेवायला. काढा. ती कात्री कुठं होती इथे कात्री कुठं त्याला माहिती आहे कुठे ठेवला येते. मी नाही मी आणून दिलेली आजीनं आतमध्ये ठेवल्या. दादाचं पुरं दादा झोपायला गेले बाहेर चालले म्हणून झोपिता तेव्हाच ऐकताना हे असं तिकडे तिकडे ठेवा. इथं खाली तिकडे तिकडे टाका. जाऊन द्या तिकडे ना पडते बाहेर. हा जाऊन दे तुम्ही. हे इकडे ठेवा. ठेवा लागलं आत जाऊ दे. आता फुलं हे घ्या. अखंड केवढा आणला होता मी कणसाचा. आता बघा की मग त्यानं मला सांगशील त्याला बारीक बारीक पानं काढली असती.
किंवा त्याचे मोठं काय? 4-5 ते विकत आणलं रे काल फुलात हे- ठेवला म्हणजे बाबांनी आपण कशाला अख्खं काढून पानावरची मला अख्खं कणीस त्याने दिले असं मस्त रचला असला की असं प्लास्टिक मध्ये ठेवा. तेव्हा दिले अख्खं कणीस काढून मला झाड तोडून आणलं घाला. ते काढणार काय राहू दे ते पण. असं दे चला एक गणपतीला साईड- घाला. साईडने त्याचा. तिकडे ठेवायचं मग ते एक आता 1-2 घाला 4 होते. आम्हाला महत्वाचं शेंडच पाहिजे असतं. होय की दर परतो झोपाला कथा आहे. ऋषी पुराणे सांगणार की व्रत कोणते ऐकण्याची आमची इच्छा आहे तेव्हा ते आम्हाला कृपा करून ते सांगा. तेव्हा सुद म्हणता ऋषी हो. पूर्वी नारदाने भगवान कमलापती विष्णूला हाच प्रश्न केला होता. त्या समय महाविष्णूने नारदाला जे सांगितले ते तुम्हाला मी सांगतो ते स्वचित्ताने ऐका. एकदा योगीराज नारद ऋषी लोकांच्या अनुग्रह करावा ह्या हेतूने लोकात भ्रमण करीत असता मृत्यू लोकात प्राप्त झाले. त्या ठिकाणी मनुष्य लोकात गरीब श्रीमंत आबाल वृद्ध स्त्री पुरुष आपल्या परीने दुःख भोगत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांचे दुःख कोणत्या कारणास्तव उपायाने निश्चितपणे नाहीसे होतील ते कृपा करून ते आम्हाला सांगा. तेव्हा ते विष्णू लोकात गमन करते झाले. ते शुक्लवर्ण चतुर्भुज शंख गदा पद्म वनमाला ह्याने विभूषित असा देवांचा देव नारायणला पाहून नारद यांची स्तुती करण्यास आरंभ केला. तेव्हा नारद म्हणाले ज्याचे रूप वाणी मन अगोचर आहे आदी अंत रहित आहे आणि तो विश्वाची उत्पत्ती आणि लय करण्याकरता सत्व रज तम गुणांचा आग्रह करतो त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्राचे अधिकरण असून सर्व भक्तांच्या दुःखांचा नाश करतो त्या नारायणला माझा नमस्कार असो. अशा प्रकारे नारदाने केलेली स्तुती ऐकून लोकांवर सदैव अनुग्रह करणारे भगवान विष्णू संतुष्ट मनाने नारदाला म्हणाले हे भाग्यशाली नारदा तू इथे कोणत्या कारणास्तव आलेला आहे. तुझ्या मनात कोणते विचार आहे ते मला सांग. मी त्याचे योग्य ते उत्तर देईन. भगवान विष्णूचे ते भाषण ऐकून नारद म्हणाले देवा देवा मनुष्य लोकात सर्व लोक अनंत कष्ट भोगत आहेत. त्यांची मने अशांत झालेली आहेत. ते गोंधळून गेले आहेत. अनेक प्रकारच्या दुःखाने पिंजून निघत आहे. जगन्नाथा जर माझ्यावर कृपा असेल तर ते कोणत्या अल्पशा उपायाने नष्ट होईल ते कृपा करून सांगा. ते ऐकण्याची मला इच्छा आहे. नारदाचे ते भाषण ऐकून भगवान म्हणाले वत्सा नारदा लोकांवर उपकार करण्याच्या हेतूने हा तू प्रश्न विचारलेला आहेस फार उत्तम आहे. आता जे केले असता मनुष्य अज्ञानापासून आणि दुःखापासून मुक्त होतो आणि तुला होतो असे मी व्रत मी तुला सांगतो ते आहे. सर्व लोकात दुर्लभ आणि महापुण्यकर असे व्रत आहे. तुझ्यावर स्नेहामुळे मी आता ते प्रकट करून सांगतो. त्याला श्री सत्यनारायणचे व्रत असे म्हणतात. हे व्रत नित्य विधीपूर्वक केले असता करणाऱ्याचे मन शांत होते आणि त्याला परम शांतीचा लाभ होतो. हे भक्ता भगवंताने आपण भाषण केले ऐकून नारद मुनी म्हणाले परमेश्वरा मी व्रत कशा प्रकारचे आहे त्याचे ते फळ काय आहे त्याचे विधान कसे आहे पूर्वी हे व्रत कोणी केले आहे व्रत केव्हा आणि कसे करावे ते कृपा करून सर्व विस्ताराने आपण मला सांगावे. तेव्हा भगवान म्हणाले हे व्रत दुःख दिशिकांचा नाश करून मनाला धैर्य प्राप्त करून देणारे तसेच उत्साह आणि शांतता देऊन धनधान्य आदी ऐश्वर्याची वृद्धी करणारे मनुष्याने उपवास करून अत्यंत शांत अंतकरणाने हे व्रत कोणत्याही दिवशी केले असता चालते. अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने आपले अप्यष्ट बंधू बांधव आणि ब्राह्मण यांच्या पदश्री भगवान सत्यनारायणची पूजा करावी. सवा पावशेर म्हणजे सपाद म्हणजे सवाच्या मापाने रवा केळी दूध तूप साखर अशा उत्तम रीतीने तयार केलेला नैवेद्य नारायणला भक्तिपूर्वक अर्पण करावा. गव्हाचा रवा मिळाला नाही तर तांदळाचा घ्यावा. साखर मिळाला नाही तर गुळ घ्यावा आणि वरील प्रमाणे सवाच्या मापाने एकत्र करून त्या नारायणाला नैवेद्य दाखवावा. नंतर पूजा सांगणाऱ्याला यथाशक्ती दक्षिणा देऊन आपण आपतेड असं आनंदाने भक्तिपूर्वक प्रसाद भक्षण करावा. आपले बंधू बांधवांना आपटेश यांच्यासह सत्यनारायणचे सतत चिंतन करीत रात्रभर भजन कीर्तनाच्या द्वारा भगवंताचे गुणगान गात जागरण करावे. असे केले असता मनुष्याच्या सर्व दुःखांचा निश्चितपणे नाश होईल. सांप्रतकाळी भूतलावर सुख शांती आणि समृद्धी मिळवण्याचा हा सुलभ एक उपाय आहे. अशा रीतीने श्री सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय समाप्त जोडीनं पाया पडा. ओम श्री सत्यनारायण नमो. घंटी वाजवला की पाया पडायचं. सपना अध्याय म्हणला. भगवान म्हणाले नारदा परिवर्त कोणी केले ते सांगतो ते ऐक. रम्य अशा काशी नगरी भिक्षेवर निर्वाह करणारा अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. एकदा तो भिक्षेकरता फार वणवण झाल्यामुळे तो दमला आणि एका झाडाखाली विश्रांतीसाठी आडवा झाला.
थकवा त्याला आला असल्यामुळे ब्राह्मणाला ग्लानी आला आणि त्यात तिथं त्याचा डोळा लागला. त्याला एक स्वप्न पडले. त्यात तो तेजस्वी तपोधनी एक वृद्ध यती त्याला दिसला. तो यती जवळ येऊन त्या ब्राह्मणाला अत्यंत आदराने त्याला म्हणाला, अशा ऐन दोपरी तू इथे का बरे पडलेला आहे? तू फार थकलेला दिसतोस. तुला कोणती तरी तुझे कल्याण होतं. राजा, तुझे रत्न चोर जर तुझ्या नगरात निश्चिंतपणे वावरत आहे त्याला शोधून काढ आणि शासन कर. अरे खरंच चोर सोडून जर तू निरपादी लोक आहेत त्या सिद्ध पुरुषाच्या कृपेमुळे आपल्याला हा सर्व मालाचा माल पुरवत होईल. जावायचे ते भाषण ऐकून साधू आणि ते माझ्याकडे गेला आणि साष्टांग नमस्कार करून प्रार्थना करू लागला. महाराज, क्षमा करा, आपल्याजवळ खोटे बोललो, याबद्दल मला क्षमा करा. अशी कळवळीने त्याने प्रार्थना करणारा तो दुःखी महादुःखी साधूने मान खाली घालून एक शब्दही न बोलता जावायस आपल्या नौकेवर चढला आणि दुःख अधिकारी मौन धारण करणारा तो जावाई जेव्हा ती विली पातळ बाहेर घोडीतून बाहेर टाकू लागला तेव्हा तो साधूवाने कंठ दाटून त्याला म्हणाला, नको बेटा नको, त्या विली पातळ टाकू नको, त्याच्यापासून आपल्याला थोडी धन प्राप्त होईल. काही माहिती नाही तिची वेली पत्राच्या पोत्यामध्ये भरलेल्या आहेत ती पोती तरी युक्ता येतील. साधुवानीची नौका करून जावायस आपल्या देशावर निघाला. बराच प्रवास केल्यानंतर त्याचे नगर त्याला दूरवर दिसू लागले आणि त्या नगराच्या दर्शनाने अतिशय आनंदित झाला आणि आपल्या जावायला म्हणाला, पहा पहा आपली ती रत्नपुरी नगरी पहा. असे म्हणून त्याने तिथूनच एका आपल्या सेवक एका लहानशा होडीतून मोठ्या तोरेने आपल्या नगराकडे घरी पाठवून दिला. त्याप्रमाणे सेवक निघून गेल्यानंतर काही काळाने त्याची नौका किनाऱ्याला लागली आणि साधुवाण्याने किनाऱ्यावर पाय ठेवले. इतक्या राजशुल्क वसूल कर मला सत्यनारायणचे व्रत करीत त्या टाइममध्ये सहभागी होऊन तो राजा त्याबरोबर निमित्तपणे भगवंताची पूजा करू लागला. त्यामुळे गोपांचे राजावरती प्रेम जोडून त्या भिल्लांची एक सेना उभा केली आणि सेनेच्या बळावर राजाच्या शत्रूंचा संपूर्ण निष्पात केला आणि त्याला पुन्हा सिंहासनावर बसवले. भगवान सत्यदेवाच्या कृपेमुळे गोपांच्या सहाय्यामुळे आपल्याला आपले राज मिळाले हे जाणून तो राजा प्रजापालनात दक्ष राहिला आणि पौर्णिमाला सत्यनारायणचे व्रत करू लागला आणि त्यामुळे त्याच्या राज्यात सर्वत्र स्थिरावर झाले. अशा रीतीने तो अंगध्वज राजा परमेश्वराविषयी निष्ठा बाळगून प्रजापालन करीत राहिल्यामुळे त्याचे मन नेहमी प्रसन्न असे आणि म्हणून तो राजा इहलोकी सुखी होऊन सत्यलोकात जाता झाला. म्हणून ऋषीश्रेष्ठ जो मनुष्य अशा प्रकारे श्रद्धेने सत्यनारायणचे व्रत नियमितपणे करतो तो चिंतामुक्त होऊन सुखी होतो, क्लेशापासून मुक्त होऊन बुद्धी स्थिर बनते आणि त्यामुळे कार्यक्षम होऊन त्याला दीर्घायुष्य आरोग्य धनुधान्य प्रज्ञा शांती प्राप्त होते. सत्यनारायणच्या सशल्पजिकाला भगवंताच्या कृपेमुळे रिद्धी सिद्धी प्राप्त होता आणि त्यांच्या सहाय्याने तो भक्त पुन्हा स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करेल. चिरकाल शांतीचा अनुभव घेत राहतो. सुत म्हणतात ऋषीश्रेष्ठ हो. अशा तऱ्हे श्री मृत्यू लोकात संतोष वैभव शांती देणारे सुखदायी सत्यनारायणचे व्रत मी तुम्हाला कथन केलेलं आहे. हे मुनित्तम सत्यनारायणची पवित्र आणि पावन पूजा करून ही सत्यनारायण कथा श्रवण करणाऱ्याला तद्दादी स्वतः पूजा करणे आवश्यक असल्यास नुसती ती कथा मनप्रवेश श्रवण करणाऱ्याला ही बुद्धीचे धैर्य प्राप्त होते. बुद्धीला स्थिरता आणि समाप्त प्राप्त झाल्यामुळे क्लेशापासून आणि दुःखापासून तो मुक्त होतो. त्याला शाश्वत सुख शांतीचा लाभ होतो. यामुळे त्याचा सर्व मंगलाचा लाभ होतो यात शंका नाही. अशा तऱ्हेने ती श्री सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय समाप्त झाला. ओम श्री सत्यनारायण नमस्ते. उठा हो बरोबर सांगितलं होतं तुम्हाला. एक थर झालं की लगेच ठेवायचं ठेवा त्याच्यावर. मी सांगितलं तिकडे राहिलं तर ते तुम्ही लक्षात पण राहिलं नसतं. ते राहू द्या आता मस्त सगळे एकत्र बोलून बाजारात आल्यावर सगळं वेगवेगळं एक लाईन लावा आणि मग त्याच्यावर फुल ठेवा. आरती घ्या, पाय घ्या, मोकळं करून घ्या. तर मित्रांनो आज आमची सत्यनारायण महाराजांची पूजा झालेली आहे. पाहू शकता अशी खूप छान पूजा झालेली आहे. असं मन प्रसन्न झाले, घर प्रसन्न झाले आणि फक्त आमच्या आईसाहेब बघा इथं आहेत गोळ्या खायला आणि यांच्या कृपेने यांच्या आशीर्वादाने ही आमची पूजा झालेली आहे. आणि दरवर्षी आमची आई साहेब असतात त्यामुळे आम्ही सत्यनारायणची पूजा करतोय. तर इथं बघा ही स्वाती पण नटून थट्टून मस्त मराठी मोळा असं साडी घातलेली आहे छानपैकी आणि
साधीच आहे. तर आता पूजा झालेली आहे, सगळं झालेलं आहे. प्रसाद पण खाल्लेला आहे, छान असा शिरा रवाचा प्रसाद झालेला आहे. गणपती महाराज पण आमचे विराजमान आहेत. खूप छान असे आमच्या गणपतींची मूर्ती आहे. तर गणपती बाप्पा मोरया. तर एकंदरीत आजचा व्हिडिओ हा एवढाच होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.